पोंडा मशीनमुळे राशन दुकानावर धान्य वाटपास विलंब, गोरगरिबांचे होत आहेत हाल। गेल्या महिनाभरापासून नाशिक शहरात सर्व रेशन दुकानात रेशन कार्ड धारकांना राशन मिळत नाही। याचे कारण की पोंडा मशीनमध्ये रेंज नसल्यामुळे सर्व ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे। शहरात पाण्या पावसाचे दिवस असल्याने सर्व कार्ड धारक भिजत जाऊन रेशन दुकानासमोर उभे राहतात। यातील काही लोकांना बीपी शुगरचा त्रास असून त्यांना रेशन दुकानावर जास्त वेळ उभे राहणे शक्य होत नाही। आता महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक कार्ड धारक हे धान्य घेण्यापासून वंचित राहत आहेत। अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे कोणत्याही कार्ड धारकास धान्यापासून वंचित राहू नये हे अन्न सुरक्षा अधिनियमास मंजूर नाही। तरी आपणास विनंती करण्यात येते की याबाबत पुढील प्रमाणे कार्ड धारकांना पावतीद्वारे राशन देण्यात यावे व सदरची पद्धत ही ऑफलाईन करण्यात दिनांक 30 जुलै 2024 रोजी, जेणेकरून गोरगरीब कार्ड धारक हे धान्यापासून वंचित राहणार नाहीत। अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन करून राशन दुकानांसमोर जाऊन सर्च पोंडा मशीन या तोडण्यात येतील असे आवाहन करण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।